नमस्कार, खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवीन भाग, नवीन पदार्थ आणि नवीन गप्पा आणि नवीन येणारे पाहुणे या सगळ्यांसह या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर आणि नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि टेस्ट पार्टनर केप्र फूड. खवय्यांनो, आपण जगामध्ये कुठेही गेलो तरी दिवसाच्या शेवटी आपल्याला घराकडे खेचून आणते ती फक्त आपल्या घरची चव. 7 समुद्रा पार गेलो तरी आठवण येते ती आपल्या घरच्या चवीची. पण मला सांगा, घरातल्या 4 भिंतींपलीकडे जाऊन जेव्हा या चवीचं कौतुक होऊ लागतं तेव्हा एका यशस्वी व्यवसायाचा जन्म होऊ शकतो. मी हे का सांगतोय, कारण आज आपल्या आम्ही सारे खवय्येमध्ये अशाच एक पाहुणे आलेले आहेत ज्यांनी आपल्या हातच्या चवीची जादू ओळखली, जिद्दीने टाकलं पाऊल पुढे आणि घरची चव फक्त घरापुरती मर्यादित न ठेवता त्याचा एक यशस्वी व्यवसाय उभा केला. फार मनापासून स्वागत करूया श्रुतिका पराडकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? एकदम मजेत. या अलीकडे या, घाबरू नका. नमस्कार. तुमच्याकडे बघून एक गाणं सुचलं. बोला. गुलाबी साडी आणि अय्यो. नानी गाणला. आहे की नाही? थँक्यू सर. वा, काय सुंदर लाजलात तुम्ही. श्रुतिका पराडकर असं तुमचं नाव. येस सर. कुठून आलायत मॅडम? मी बोरिवलीवरून आलेले आहे. बोरिवली बरोबर. जवळच आहे की? एकदम जवळ. कोण कोण असतं घरी? घरी मी आणि माझे मिस्टर असतात. बर, काय करतात साहेब? साहेब आमचे समाजकार्याची आवड असल्यामुळे एका सामाजिक संस्थेमध्ये सर्व्हिस करतात. वा 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 वा. हो. आणि आपण काय करता? कॅटरिंगचा बिझनेस आहे माझा. बर. आणि त्याची सुरुवात पण अशामुळे झाली की जसं आपलं हे जे टायटल आहे आम्ही सारी खवय्ये आपल्या घरची चव, हं. तर त्यानुसारच ही खरं तर म्हणजे सुरुवात झाली बिझनेसची माझ्या. बर. की एक दिवशी मी घरी आमच्या चकली आणि चिवडा सवयीप्रमाणे बनवत होते हं. आणि त्याचा दरवळ जो काय आमच्या वरच्या मजल्यावर गेला, हं. तर तिकडनं काकू आल्या, त्यांनी टेस्टिंग करून बघितली. बर. टेस्टिंग करून बघितली आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला लगेच ऑर्डर दिली आणि त्यांच्याच माउथ पब्लिसिटीमुळे मला हा बिझनेस माझा एक्सपांड होत गेला. घरातला पदार्थ करता करता तो असा पसरला, असा सुगंध दरवळला की हो. सगळ्यांना वाटलं की श्रुतिका ताईंच्या हातची चव चाखलीच पाहिजे. हो, आणि अशा प्रकारे माझ्या या व्यवसायाचा उगम झाला. व्यवसायाचा उगम झाला. हेही फार महत्वाचं आहे. हा, खूप महत्वाचं. नाहीतर तुम्ही केल्या चकली आणि गेला चुरा, हो. असं नको ना व्हायला. नाही पण हे करताना कधी नको ग श्रुतिका, आता आज कुठे पाठवते असं नाही केलं? कधीच नाही. वा, श्रुतिका ताई, मनापासून तुमचं स्वागत आहे. थँक्यू. खूप गप्पा मारायच्यात, स्वयंपाकघरात जाऊया. चालेल. चालेल ना? चला. बॅटिंग करा. इथे येताना या दागिन्यांची तयारी वगैरे सगळी करून आला होतात का? नाही, म्हणजे ऍक्च्युली काय झालं माहिती का, हं. दागिन्यांचा बॉक्स घरीच राहिला होता आणि मी फक्त इकडे आले होते. आम्ही सगळेजण इकडे आलो. मग मिस्टरांना परत पाठवलं. बोरिवली जवळ असल्यामुळे बिचारे गेले आणि आज्ञा शिरसामान ते मानून मला दागिने घेऊन आले. अशी गंमत घडली आज. अहो, तुम्ही फूड डिलिव्हरीसाठी त्यांना पळवता, हो. दागिने आणायला पळवता, अजून कशासाठी पळवता? नाही, बस आतापर्यंत सध्यापर्यंत इतकंच झालंय. हेच खूप आहे ना. पण अगदी बरोबर आहे, खरं वा वा. तुमचं घर सासर माहेर दोन्ही बोरिवली का? नाही, माझं माहेर म्हणजे तसं बघितलं तर मी नाशिक साईडची आहे, बरं. खानदेश साईडची. बर आणि सासर जे आहे ते माझं कोकणातलं आहे. बर. मूळ तुमचं खानदेश, सासरी गेलात कोकणात. दोन्हीकडची खाद्य संस्कृती वेगळी आहे. खूप वेगळी आहे. खानदेशामध्ये तुरखाटी शेव आहे, वांगा आहे, इकडं खोबऱ्याचं वाटण आहे, हो, हो. बरंच काय काय आहे, हो, कोकोनट ऑइल पर्यंत आहे. राईट. मग ह्याचा ताळमेळ साधला कसा सासरी आल्यावर? सासरी आल्यानंतर जे पदार्थ मला जमत नव्हते ते मी माझ्या नातेवाईकांना वगैरे विचारून म्हणजे ते मी शिकून घेतले. कधी फसवा फसवी झाली की नाही? फसवी झाली आहे सर एकदा. खोटं कशाला बोलायचं, जे आहे ते आहे. इथे येऊन खोटं बोलायचंच नाही. बिलकुल नाही इथं सर. कधीच बोलत नाही. माहिती. ऍक्च्युली काय झालं माहितीये, अंबाडीची भाजी ही गोळा भाजी केली जाते कोकणामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये चण्याची डाळ आणि कण्या वगैरे घालून असं केले जाते. ही आयुष्यात मी कधीही केलेली नव्हती आणि खाल्ली तर मुळीच नव्हती. बर. आता आपल्या इकडे जे बनवलं जातं ते आंबट चुक्याची भाजी बनवतो. हो. कशाची? इथे चुक्याची. आंबट चुका. आंबट चुका, बरोबर. हा. आणि इथे अंबाडी. चव सेम असते दोघींची. येताना सुगंधही तो सारखाच येतो, असा अगदी बरोबर. आंबूस आंबट हा. असतो. पण झालं काय माहिती का, मला ही भाजी कशी करतात हे माहिती नव्हतं आणि मिस्टरांनी फार आवडीने मला आणून दिली ती भाजी. आज आंबाडीची भाजी कर. हा. हा. आणि ते स्वप्न घेऊन आले की आता आल्यानंतर आपल्याला ही मस्त खायला मिळेल गोळा भाजी. आणि मी त्याची आळूचं फतफद्यासारखं बनवून ठेवलेलं होतं. त्यांनी डिशभर खाल्ली, पण नंतर त्यांनी सांगितलं मला की ही अशी बनवत नाही, याची गोळा भाजी बनवतात.
वा, गोळ्याचं असं. झालं फतफद. फतफद. वा, श्रुतिकाजी तुमच्याकडच्या या गप्पा गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत खूप. आणि तुमचा व्यवसाय पण फार छान आहे. पण आता जो पदार्थ करायचा आहे त्याचं नाव काय? आता जो पदार्थ करणार आहे त्याचं नाव आहे, हा खानदेशातला पदार्थ आहे बर. आणि मेन म्हणजे जे खानदेशामध्ये शेतकरी लोक असतात, कष्टकरी लोक आहेत ते, तर त्यांना असं म्हणजे पातळ कालवण आणि त्याच्याबरोबर भाकरी हा त्यांचा मेन आहार असतो. तर मग त्याच्यासाठी मग कुठलीही भाजी ती पातळ करून खातात. तर माझी जी भाजी आहे तिला डाळ गंडोरी म्हणतात. डाळ गंडोरी. गंडोरी. ग ग हो, आलं गंडोरी. लक्षात, पण आम्हाला गंडू नका. नाही नाही बिलकुल नाही. नाही तर करायला गेली गंडोरी आणि झाली फतफद. नाही 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 असं नाही होणार ना? नाही नाही. पण आता तुमचा अनुभव पण वाढलेला आहे त्याच्यामुळे डाळ गंडोरी Yes. छान होईल. हो, अस्सल हो. खानदेशी पदार्थ आहे का? अस्सल खानदेशी पदार्थ वा आहे वा हा. वा वा. कोकणातल्या सासरी जरी या गेलेल्या असल्या तरी माहेरची ओढ काही सुटत नाही. त्यामुळे आज करणार आहेत खानदेशातला डाळ गंडोरी पदार्थ श्रुतिकाताई, बरोबर? हो. चला, लागणारं साहित्य काय घेऊन या. डाळ गंडोरीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. श्रुतिकाजी, आम्हाला साहित्य काय ते सांगा. आंबट सुका कापलेला, हम्म, किसलेलं ओलं खोबरं हम्म. किंवा सुकं घेतलं तरी चालेल. त्यानंतर कापलेला कांदा आहे, हम्म. शेंगदाणे, तुरीची डाळ, कापलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर जिरं, हिरव्या मिरच्या कापलेल्या, लसूण आणि आल्याचे तुकडे आहेत, त्याच्यानंतर धने आहेत, गरम मसाला, मोहरी, हळद, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. फारच छान. साहित्य बघूनच मला एकदम फ्रेश वाटलेलं आहे. हो. आणि बऱ्याच दिवसांनी मी साहित्यामध्ये चुका पाहिलाय, हो की नाही? स्वयंपाकात हो. चुका करण्यापेक्षा स्वयंपाकात चुका असलेला बरा. अगदी बरोबर. पण सर, ह्या चुक्याची पण आज खूप मस्त गंमत झालेली आहे. कारण काय झालं सांगते मी. आता जो सीझन चालू आहे समर व्हॅकेशन, हिच्यामध्ये ही भाजी मिळत नाही. ही भाजी मी राहते बोरवलीला आणि बदलापूरवरनं घेऊन आले मी. तुम्ही स्वतः? मी स्वतः नाही, माझे मिस्टर. परत पळवलं मी त्यांना तिकडेच. थोडक्यात तुमच्या चुका निस्तरायसाठीच मिस्टर काम करत असतात असं मला वाटायला लागले. असू त्यांनी शकतं. चुका केल्या पण मिस्टरांनी चुका आणला आणि आता आपल्याला तो खायचा आहे. म्हणजे चुका एकच आहे पण बरोबर किती लोक आहेत बघा, बरोबर. हो की नाही? अगदी छान, बरोबर. किती मस्त मजा आली बोलताना. हो. चला, पहिल्यांदा काय करायचंय डाळ गंडोरीसाठी? डाळ गंडोरीसाठी आपल्याला आधी तुरीची डाळ, चुका आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, कुकर आमच्याकडे आहे. काय घालायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी घाला. बस. आधी काय? आधी याच्यातली अर्धी डाळ घाला. ही कोणती डाळ आहे? ही तुरीची डाळ. तुरीची डाळ घाला. किती लागणार आहे बघा. तुरीची डाळ अर्धी वाटी. बर. शेंगदाणे? त्यानंतर शेंगदाणे तुम्हाला लागतील तेवढे. मला तर खूप लागतात बाबा. खानदेशी ना शेवटी. खानदेशी मराठवाड्यात शेंगदाणे आणि दाण्याचं कूट भरपूर घालतात. भरपूर. हिरव्या मिरच्या आणि ही भाजी. चुका? आंबट चुका. आंबट चुका. यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. आता झाकण लावायचं. हो. जरा आता हे mix mix करतो. करू. छान. चुका सुद्धा एक चांगली पालेभाजी आहे. म्हणजे जसं पालकाचे गुणधर्म आहेत, मेथीचे आहेत, तसे चुक्याचेही अनेक गुणधर्म आहेत. बरोबर. आणि चुका हे तुमचं ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतं. कारण आपण नेहमी असं म्हणतो की पालेभाजीच्या पानांना ज्या शिरा असतात तर त्या शिरा नैसर्गिकरित्या आपल्या शिरांना मोकळ करण्यासाठी त्या शिरा काम करतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे हा चुका फार महत्वाचा आहे आणि हा आपण आज वापरतोय. शिट्टी काढायची का राहू द्यायची? 2 शिट्ट्या काढायच्या. अच्छा, शिट्ट्या होईपर्यंत जर आपण शिट्ट्या मारूया. हे आपलं गप्पा मारूया.